नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण सत्यनारायणाचा प्रसाद शिरा ही रेसिपी पाहणार आहोत. सत्यनारायणच्या प्रसादामध्ये सर्व काही 1.25 किलो या प्रमाणात असते, पण आज आपण 1.25 किलोचे प्रमाण न घेता 1.25 वाटी किंवा 1.25 कप या प्रमाणानुसार घेणार आहोत. चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 वाटी घेतलेली आहे. या वाटीनेच मी 1.25 किलो या प्रमाणात सर्व काही साहित्य मोजून घेणार आहे. वाटीनेच मी 1.25 वाटी रवा, 1.25 वाटी साखर, 1.25 वाटी तूप, 1 मोठे केळ घेतलेले आहे. छोटे घेतले तर तुम्ही 2 घ्या. अर्धा चमचा विलायची पावडर, 5 ते 6 तुळशीची पाने, मनुका आणि 5 ते 6 काजू घेतलेले आहेत, पण त्याचे 2 काप करून घेतलेले आहेत. आता आपण केळ कट करून घेऊया. मी इथं बारीक असे केळीचे काप करून घेणार आहे, जेणेकरून ते प्रसादात व्यवस्थित असे मिक्स होतील. सर्व केळीचे आपले काप तयार करून झालेले आहेत. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूया. पॅनमध्ये मी इथं अर्धे तूप टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये काजू आणि मनुका किंवा किशमिश आपण 1-2 मिनिटं परतून घेणार आहोत. काजू आणि मनुका आपले परतले की आपण हे वाटीत काढून घेऊया. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मी 1.25 वाटी पाणी आणि 1.25 वाटी दूध हे दोन्ही एकत्र मिक्स करायचे आणि गॅसवर मी गरम करायला ठेवणार आहे. आपलं दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून राहिलेले सर्व तूप मी इथं टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये रवा टाकून तुपावर आपण हा रवा छान असा बदामी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. आपला रवा अर्धा भाजला गेला. 1-5 मिनिटांनी रव्याचा थोडा कलर बदलायला सुरुवात झाली की आपण ह्याच्यामध्ये बारीक कट केलेलं केळ टाकून घेणार आहोत आणि तुपावर रव्याबरोबरच आपण हे केळ देखील परतून घेणार आहोत. रव्याला बदामी रंग आला, तुम्ही पाहू शकता रव्याला छान असा भाजला गेलेला आहे, त्याचा कलर बदललेला आहे. आपलं दूध देखील गरम झालेलं आहे. दूध एकदम वतायचं नाही, नाहीतर ते अंगावर उडेल. त्यासाठी आपण थोडे थोडे दूध टाकून परतून घेणार आहोत. आपण जसजसे दूध टाकून रवा हा परतू तसतसा आपला रवा छान असा फुलला जाईल. मी इथं थोडे थोडे दूध टाकून हे मिक्स करून घेणार आहे. सर्व दूध टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण 5 मिनिटं ह्याला दूध आटेपर्यंत परतून घेणार आहोत. आपलं दूध आटलं की ह्याच्यामध्ये आपण आता 1.25 वाटी साखर टाकून घेऊया आणि ही साखर मिक्स करून एक 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहे, जेणेकरून साखर मेल्ट होईल आणि ह्या साखरेमध्ये रवा छान असा शिजला जाईल. साखर मेल्ट झालेली आहे, साखरला पाणी सुटलेलं आहे. 5 मिनिटं आपण हे साखरेचं पाणी आटवून घेणार आहोत. परतून परतून आपण हे मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून विलायची पावडर टाकणार आहोत आणि सर्व मिक्स करून घेणार आहोत. एक 5 मिनिटं मी पुन्हा हा रवा छान असा परतून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे.
तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता यामध्ये आपण 5-6 तुळशीची पाने टाकून 1-2 मिनटं मी हा शिरा परतून घेणार आहे. मस्त असा आपला सत्यनारायणाचा प्रसाद तयार झालेला आहे. एकदम मोकळा, सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत असा आपला सत्यनारायणाचा प्रसाद तयार आहे.